शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून पक्ष संघटनेमध्ये काही बदल करण्याची मागणी सुद्धा विकास लवांडे यांनी केलेली आहे। काय नेमकं मागणी आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तुम्ही पत्र लिहिलंय, काही मुद्दे त्याच्यात मांडलेले आहेत, काय नेमकं तुमचं म्हणणं काय? खरं तर सुरुवातीला मी क्लिअर करतो, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, आमचा गट नाही आहे। नंबर एक, आमच्या पक्षाला लोकसभेमध्ये अतिशय अडचणीच्या काळात असताना सुद्धा चिन्ह पळवलं होतं, पक्ष पळवला होता, तरीसुद्धा 8 खासदार आमच्या पक्षाला मिळाले, स्ट्राईक रेट चांगला राहिला। परंतु पुढच्या काळामध्ये 4 महिन्यानंतर विधानसभा झाल्या, तो जो काही निकाल विधानसभेचा आपल्या सगळ्या समोर आहे त्याच्यामध्ये तो निकाल संशयास्पद असल्याचं फार ग्रासरूटपासून वरच्या लेवलपर्यंत सगळ्यांना संशय आहे। तो निकाल काय मान्य होत नाही, जनतेचा तसा कौल नव्हता। आता पुढच्या काळामध्ये पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना आता खरं तर आमच्या पक्षाचे जे नेते आहेत, प्रमुख प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, पवार साहेबांनी सगळ्यांनी अतिशय कष्ट घेतले, रोहितदादा पवार असतील, ह्या सगळ्यांनी कष्ट घेतले, परंतु आम्हाला अपेक्षित यश आत्ता मिळालेलं नाही। त्याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत आणि म्हणून त्या पार्श्वभूमीनंतर मी पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याची काय अपेक्षा बऱ्याच दिवसापासूनची होती ती पवार साहेबांकडे मी पत्र लिहून रितसरपणे केलेली आहे। त्याच्यामध्ये सूचना केलेल्या आहेत, मी विनंती केलेली आहे की त्याच्यामध्ये आता आमूलाग्र काही बदल करण्याची गरज आहे। आता काळानुरूप पक्षाच्या कार्यपद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे असं मला वाटतं आणि पक्ष संघटनेत फ्रंटल सेल 2-2, 3-3 टर्म झालेले आहेत, तर त्यांच्यात बदल केले। अनेक लोक चांगले चांगले पक्षात आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक जर संधी मिळाली आणि केडर बेस पार्टी जर आमची तयार झाली, त्याचबरोबर सगळ्या बुरुजाबरोबर लढावं लागेल। आता आम्हाला भारतीय जनता पार्टीबरोबर लढताना आम्हाला आता सांस्कृतिक पातळीवरचा जो लढा आहे, मुळात जो आम्ही मागे पडला, विसरलाय, खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना सांस्कृतिक पातळीवर लढाई करताना आता सज्ज राहावं लागेल। तिकडे जर लढाई केली नाही आपण, तर इकडे राजकीय लढाई करून काय फारसा उपयोग होणार नाही, कारण बेस संसदीय राजकारणाचा हा सांस्कृतिक राजकारण हा बेस असतो, त्यामुळे तिथेही लढाई करावं लागेल। पक्ष संघटनेमध्ये असे अनेक चांगले चांगले कार्यकर्ते बाजूला पडलेले आहेत, जे तालुका पातळीवर आहेत, शहर पातळीवर आहेत, जिल्ह्याच्या पातळीवर आहेत, राज्याच्या पातळीवर अनेक चांगले कार्यकर्ते पक्षात आहेत। कारण लाभार्थी जे होते किंवा ज्यांच्यामुळे पक्ष बदनाम झाला होता असे लोक सोडून गेलेले आहेत आम्हाला, त्यामुळे पक्ष ज्यांच्यामुळे बदनाम झाला ती लोक गेले। आता पक्ष अतिशय क्लीन आहे। पक्षातले जे आत्ता आमचे नेते आहेत, आमचे आता 10 आमदार आहेत, 8 खासदार आहेत, अतिशय चांगलं काम करतायत, तावून सुलाखून निघालेले नेते आहेत, स्वच्छ झालेला आहे पक्ष। आता अशा पातळीवर आता आम्ही पुढचे 5 वर्ष 29 पर्यंत किंवा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काय नेमकं म्हणणं काय की प्रदेश कार्यकारिणी आहे ती बरखास्त करावी, नवीन प्रदेश कार्यकारिणी करण्याची मागणी तुम्ही पत्रातनं केलेली? हो, बरोबर आहे, कारण पक्ष संघटनेला आमच्या आता 2-2, 3-3 टर्म पक्षाचे सगळे प्रदेश फ्रंटल सेलचे सगळे झालेले आहेत, याच्यात बदल करावेत आणि याच्यामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांना संधी मिळू शकते आणि मिळावी। विचारांनी बांधलेल्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली आणि पक्ष संघटनेला महत्त्व दिलं, आम्ही एखाद्या व्यक्तीला महत्त्व देण्यापेक्षा पक्ष संघटनेला जर महत्त्व दिलं तर आमच्या पक्षाचे दिवस निश्चितपणे चांगले आहेत। कारण आमच्याकडे पवार साहेब नावाचा एक ब्रँड आहे, पवार साहेब नावाचं एक आमच्याकडे ॲसेट आहे। शरद पवार साहेबांच्या या नावावर, ब्रँडवर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे कार्यकर्ते जर महाराष्ट्रात आम्ही उभे करू शकलो आणि त्या पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे चांगलं काम उभं राहील। आणि आमचे जे आत्ताचे नेते आहेत सगळे, जयंत पाटील साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष, यांनी अतिशय चांगलं काम केलेलं, कुणी वाईट काम केले असं नाही, त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा लढल्या गेलेल्या। त्यामुळे याचा अर्थ कुठेतरी भाकर फिरवण्याची वेळ आली असं म्हणता येईल, भाकर फिरवण्याची गरज आहे आता? हा, भाकर फिरवणं वगैरे आता हे ठीक आहे सांगायला, परंतु पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे। नुसते संघटनेत बदल नाही तर कार्यपद्धतीत सुद्धा बदल करावे लागतील। निश्चित। दुसरं एक की प्रवक्त्यांना तुम्ही जसं म्हटलं की पत्रामध्ये विश्वासात घेतलं जात नाही, महत्त्व दिलं जात नाहीये, काय नेमकं तुमचं? नाही, नुसतं प्रवक्त्यांचा विषय नाही आहे, प्रवक्त्यांच्या पद्धतीने पक्षाची बाजू मांडत असतात, काम करत असतात। पक्ष संघटनेला महत्त्व पाहिजे, म्हणजे आमचा जरा एखादा नेता आम्हाला पक्ष सोडून बाहेर गेला तर त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते जातात, कारण पक्षामध्ये कुठल्याही पक्षामध्ये देशातल्या 3 प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक विचारनिष्ठ असतो, एक संधी साधू असतो आणि एक व्यक्तिनिष्ठ असतो। तर व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांच्यामुळं पक्ष संघटनेला जे प्रेम करणारे लोक आहेत, विचारनिष्ठ जे कार्यकर्ते आहेत हे बाजूला पडतात। त्यामुळे विचारनिष्ठ कार्यकर्त्यांना जर महत्त्व दिलं संघटनेत तर संघटनेचं महत्त्व राहील, म्हणजे जरी कोणी उद्या भविष्यात पक्षांतर केलं तरी फारसा फरक पडणार नाही, कारण व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांना संघटनेत फारसं महत्त्व नसावं। स्वबळावरती लढण्याची सुद्धा मागणी तुम्ही केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता स्वबळावरती जावं? निश्चितपणे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये महाविकास आघाडीमध्ये याच्या आधीच्या सगळ्या आघाड्या जर आपण बघितल्या, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अनेक इच्छुक असतात, मग ते महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, इकडे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये स्वयंभू पक्ष संघटना वाढीसाठी स्वतंत्रपणे लढलं पाहिजे। तर ज्या पद्धतीने विकास लवांडे यांनी पत्राच्या माध्यमातून जे काही पक्षापुढे मुद्दे मांडलेले आहेत, एकतर
जी काही कार्यकारिणी आहे ती बरखास्त करून नवीन लोकांना संधी देण्याची गरज आहे आणि त्यासोबत या पुढच्या काळामध्ये स्वबळावरती निवडणूक लढवण्याची गरज सुद्धा विकास लवांडे यांनी पक्षाकडे, शरद पवारांकडे हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. आता यावर पक्ष नेमकं काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.